नमस्कार, लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सकाळपासून सिंगापूरच्या या ठिकाणी थांबलेलो आहोत, सॅन मर्लिन बेच्या इथे। सकाळपासून होतो सकाळचा व्ह्यू तर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओत बघितला, पण नाईटच्या व्ह्यूसाठी आम्ही सकाळपासून सायंकाळच्या 8 वाजेपर्यंत इथं थांबलेलो आहोत। तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात की सकाळच्या त्या व्ह्यूजमध्ये तो झुला आपल्याला दिसत नव्हता, आता त्याच्यावर लाईट रोषणाई केलेली आहे आणि तो आपल्याला असं वाटतं की तो हलत नाही, पण तो थोडा पद्धतीने थोडा हलत असतो। आणि बाजूचा हे सॅन मर्लिन बे जी इमारत आहे, 3 इमारतीवर वरी जहाजाच्या आकाराचं एक हॉटेल आहे। ते स्थानिकांनी आम्हाला सांगितले की हॉटेल आहे ते, आणि त्याच्यावर विद्युत रोषणाई केलेली आहे। आणि खालचे 3 ब्ल्यू कलर आहेत, त्याचे सारखे कलर चेंज होत असतात। दुसरा कलर येईपर्यंत आपण थांबूया तिथे। ब्ल्यू कलर आहे, थोड्या वेळानंतर चेंज होईल। आणि संध्याकाळ झाले असल्या कारणाने येथील जे स्थानिकचे रहिवासी आहेत, हा ट्रॅक हा जॉगिंगसाठी बनवलेला आहे, सायकल पार्क। आणि पलीकडचा जो ब्रिज आहे तो चालण्यासाठी आहे, आणि इकडचा जो मी सध्या जो उभं टाकलेला आहे तो जॉगिंग आणि सायकल पार्कसाठी आहे। तर बघून पुढे जो तिथे मर्लिनचं जे लोगो आहे हाच सर्वात फेमस आहे, सकाळी पाहिलेलाच आहे। संध्याकाळचा व्ह्यू बघू शकतात की सकाळच्या पेक्षा सुद्धा अजून पर्यटक या ठिकाणी आलेलेच आहेत। आणि ही खालचं जे तळ आहे तर आणि बाजूचे हॉटेल आहेत, बँक आहेत बघितलेत, पण त्यांच्यावर सुद्धा रोषणाईमुळे किती झळकून दिसत आहेत। आणि जागोजागी CCTV आहेत, आणि CCTV अंडर पोलिसच आहेत। बघा याच्यावर दिलेले आहे पोलीस कॅमेरा इन ऑपरेशन। इथले जे सर्व जे कॅमेरे आहेत जागोजागी लागलेले, हे स्थानिकांचे नाही तर पोलिसांच्या कंट्रोलमध्ये सर्व कॅमेरे आहेत। आणि त्या ब्रिजवर लाल प्रकारची जी लाईट लावलेली आहेत आकर्षण दिसण्यासाठी। आणि ते जे दिसतंय गोल सारखं ते फ्लोटिंग ॲपलचं स्टोअर आहे। फ्लोटिंग ॲपलचं स्टोअर तुम्ही यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर बघितल्यानंतर त्याचे अनेक रील आपल्याला दिसू शकतात। तिथं आम्हाला जाणं झालं नाही, आणि त्याच्यावरूनच बाजूला दिसते की विमान जात आहेत। पलीकडचा चांगी एअरपोर्टचा जवळच असल्या कारणाने हा दृश्य आपण इथून बघू शकतो। आणि हे रोड गाड्या अशा सुटून जात आहेत, बाजूलाच गार्डन किती मेंटेन। खासियत म्हणजे आतापर्यंत आमचा 3रा दिवस आहे, आम्ही फिरलेलो आहोत, कुठेही आम्हाला कचरा दिसलेला नाही, कुठेही थुंकलेलं नाही। आणि हे आजूबाजूला गार्डन आहे, गार्डन सुद्धा क्लीन आहे, याची वेळोवेळी कटिंग केलेली आहे। आणि अशी स्वच्छता आपल्या नांदेडमध्ये, आपल्या भारतामध्ये असायला हवी असं माझं मत आहे। आणि शेवटचा टप्पा आता आपण निघूयात। तर एकदा हा मनमोहक दृश्य बघण्यासाठीच आम्ही सकाळपासून इथे थांबलेलो होतो। आणि हा संध्याकाळचा व्ह्यू तुम्हाला सकाळच्या पेक्षा कसा वाटला नक्कीच माझ्या या लक्ष्मण टॉक्स यूट्यूब चॅनलवर कमेंट करून कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।